अनेक लाडक्या बहिणींना अधूनमधून आरशात बघण्याची, स्वतःला न्याहाळण्याची सवय असते. त्यावरून घरातल्या वडीलधाऱ्या माणसांचे, जुन्या माणसांचे टोमणेसुद्धा त्यांना ऐकून घ्यावे लागतात. काय हे वारंवार आरशात बघणं बरं असतं का? त्यामुळे घरात दारिद्र्य येतं वगैरे. पण खरंच वारंवार आरशात बघण्यामुळं घरात दारिद्र्य येतं की वस्तुस्थिती वेगळीच आहे? ग्रंथाचा दाखला देतो. भावप्रकाश हा आयुर्वेदातला एक श्रेष्ठ ग्रंथ आहे. या ग्रंथाचं 5वं प्रकरण आहे दिनचर्या दिन. दिनचर्या म्हणजे तुमच्या डे टू डे ॲक्टिव्हिटी, म्हणजे तुमची निद्रा असेल, दंतधावन असेल, शौच असेल, स्नान असेल, अभ्यंग असेल, व्यायाम असेल, आहार असेल, या सर्व क्रियांचा समावेश दिनचर्येमध्ये होतो. आणि भावप्रकाशनं दर्पणावलोकन म्हणजे आरशात बघणं या क्रियेचा सुद्धा दैनंदिन क्रियेमध्ये समावेश केला आहे आणि तिला महत्त्वाचं स्थान दिलं आहे. आता भावप्रकाश काय सांगतो ते बघा, अतिशय इंटरेस्टिंग आहे. आदर्श लोकनम प्रोक्तम मंगल्यन कांतिकारकम पौष्टिकम वल्यमायुख्यम पापा लक्ष्मी विनाशनम. संपूर्ण श्लोकाचा अर्थ असा की आरशात बघण्याची क्रिया ही मंगलदायक आहे, कांतिकारक आहे, पुष्टिकारक आहे, बल्यदायक, आयुष्यदायक आहे आणि पापा लक्ष्मी विनाशनम म्हणजे पाप आणि अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य यांचा नाश करणारी आहे. आता भावप्रकाशने हे असं का सांगितलं असेल? साहजिक आहे, ज्यांना नीटनेटकेपणाची आवड असते तेच लोक वारंवार आरशात बघतील. आणि यत्पिंडी तत् ब्रह्मांडी म्हणजे जे स्वतःच नीटनेटके राहतात ते घरसुद्धा नीटनेटके ठेवणार, त्यांचा परिसरसुद्धा नीटनेटका ठेवणार. आणि जिथे नीटनेटकेपण आहे, जिथे टापटीप आहे, जिथे स्वच्छता आहे, तिथे माता लक्ष्मीचं आगमन हे होणारच. म्हणून माझं लाडक्या बहिणींना सांगणं आहे की तुम्हाला अधूनमधून आरशात बघण्याची इच्छा होत असेल तर बिनधास्त बघा. आणि त्यावरून तुम्हाला कोणी टोमणे मारले तर हा व्हिडिओ त्यांच्या तोंडावर मारा. आणि हो, जर आरशाची वास्तुशास्त्रीय माहिती तुम्हाला इत्थंभूत हवी असेल तर आरशाचं वास्तुशास्त्र हा लॉंग व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहे, तो जरा नजरेखालून घाला. राधे राधे.